नाशिकमधून बातमी येते। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा बळी गेलेला आहे। अंबड एमआयडीसी मधल्या एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात निलेश कोतकर या 40 वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। गेल्या 5 महिन्यातील रस्त्यातील अर्धवट कामे आणि खड्ड्यांमुळे झालेला हा 5वा मृत्यू आहे। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे। तर जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। खड्ड्यांच्या या मुद्द्यावर सध्या सत्ताधारी आणि विरोधक देखील चांगलेच आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांचा हा मुद्दा चांगलाच तापला आहे। तर राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता पाटील सध्या फोनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। हेमलताजी नमस्कार। अत्यंत दुर्दैवी अशी बातमी येते, खड्ड्यांमुळे 5वा बळी नाशिकमध्ये गेलेला आहे। खरं तर या मुद्द्यावरून तुम्ही देखील खूप आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। आता तुम्ही कसा आवाज उठवणार आहात या प्रश्नावर? काय अपेक्षित आहे तुम्हाला प्रशासनाकडून? नाही, हे मॅनमेड डिझास्टर म्हणतात तसा हा प्रकार आहे। अतिशय नियोजन शून्यता आणि कुठेही कसेही रस्ते खोदणे, एमएनजीएल स्मार्ट सिटी या सर्वांनी मिळून अक्षरशः शहराचं वाटोळं केलंय। आणि विशेष म्हणजे कुठलीच यंत्रणा एकमेकांना बांधील नाहीये। त्यामुळे मनाला येईल त्या पद्धतीने काम चाललंय आणि त्याचा नाहक त्रास नागरिकांना होतोय। मी कालच आमरण उपोषणाचा त्यांना सांगितलेलं आहे की मी आमरण उपोषण करणार आहे आणि मला असं वाटत नाही की प्रशासन काही गांभीर्यानं हा विषय घेतोय। यामध्ये जे कोणी दोषी असतील, मक्तेदार असतील, अधिकारी असतील, त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि मी प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, परंतु नागरिकांचं असं म्हणणं आहे की अजून किती मृत्यू आपण पाहिजे। त्यामुळे मी 1-2 दिवसातच या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे। हेमलताताई, तुम्ही सोबतच राहा, कारण नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके सध्या आपल्या सोबत आहेत। आडकेजी, खरं तर खूप गंभीर प्रश्न आहे नाशिकमध्ये हा उद्भवलेला। खड्ड्यांमुळे 5वा बळी गेलेला आहे। आता तरी प्रशासनाकडून काही पावलं उचलली जाणार आहात का? महापौर म्हणून तुम्ही आता काय पावलं उचलताय या सगळ्या प्रश्नावर? नक्कीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच लोकप्रतिनिधी यांनी याच्यावरती विशेष महासभेची मागणी केली आहे। ती आम्ही 7 तारखेला घेतोच आहोत। पण तत्पूर्वी ह्या ज्या काही गोष्टी घडतायत त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जिथे जिथे दोषी आढळत आहेत त्यांच्यावरती FIR दाखल करून कॉन्ट्रॅक्टर किंवा इतर अधिकारी जे असतील त्यांना कुणालाही पाठीशी न घालता त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। आता तुम्ही म्हणता कारवाई होणार आहे, पण त्यासाठी किती बळी जावे लागणार? 5वा बळी आता गेलेला आहे, मात्र कुठलीही ठोस अशी पावलं उचलली जात नाही। FIR आपण दाखल करतो आहोत आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पण दाखल करतो आहोत। कारण आता कसं आहे की जोपर्यंत एखाद्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत या लोकांना गांभीर्याचं दिसत नाहीये मला। कारण या गोष्टींवरती लोकप्रतिनिधी असतील, आम्ही सगळेजण असू, खूप गांभीर्याने आम्ही रस्त्यावरती असतो। खूप ठिकाणी आपण जिथे जिथे जिओ टॅग मिळत आहेत फोटोग्राफ्स, जिथे जिथे गतिरोधक टाकायचा पण प्रयत्न करतोय आम्ही। पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, काही कुंभमेळ्याच्या कामाच्या दृष्टीने जे काही लाईन्स टाकले होते तिथे धसते आहे जमीन आणि हे आम्ही सातत्याने प्रशासनाच्या आणि कंत्राटदारांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा जिथे जिथे अशी परिस्थिती उद्भवली तिथे तिथे आम्ही आता गुन्हे दाखल करतोय। हिमगौरीजी, तुम्ही सोबतच राहा। हेमलताताई देखील आपल्या सोबत आहेत। हेमलताजी, आत्ताच कुंभमेळ्याच्या कामांचा उल्लेख झालेला आहे। कुंभमेळ्याची अर्धवट राहिलेली कामं आणि त्याच्या गुणवत्तेचा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता असं माझ्या प्रभागामध्ये एक व्हाईट टॅपिंगचा त्र्यंबकला जाणारा रस्ता केला आणि आयुक्तांनी त्या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट देऊन ते काम चांगल्या पद्धतीने झालं नाही म्हणून त्याला दंड केला। तोच रस्ता आता त्याच्यामध्ये भेग पडलेली आहे। म्हणजे मस्तवाल मक्तेदार आणि बेफिकर अधिकारी असं सध्या प्रशासनाचं चित्र आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारी कोणाला जुमानायला तयार नाहीत। अनेक यंत्रणा म्हणजे कुंभमेळा प्राधिकरण वेगळं, स्मार्ट सिटी वेगळं, महापालिका वेगळं, असा सगळा त्या अधिकाऱ्यांचा गोंधळ झालेला आहे। आणि जसं महापौरताईंनी म्हटलेलं आहे त्याप्रमाणे प्रशासनाने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे। दोषींवरती जोपर्यंत कारवाई होत नाही आणि कुठेही म्हणजे मला अतिशय वाईट वाटतं की काम चालू आहे, कुठेही त्या पद्धतीचे साईन बोर्ड नाहीयेत, मक्तेदार कोण आहे, किती कालावधीमध्ये ते काम पूर्ण होणार आहे, त्याच्यासाठी कुठली यंत्रणा काम करत आहे।
मनात आलं की कुठेही स्पीड ब्रेकर टाकायचे, मनात आलं की कुठेही हे रमलं हे मध्ये हे टाकायचे आणि त्यामुळे लोकांनाही कळत नाही की कुठला रस्ता बंद आहे, कुठला रस्ता सुरू आहे, कुठली लाईन सुटलेली आहे. त्यामुळे प्रशासन अतिशय बेफिकीर आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. हेमलताजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, हा प्रश्न मांडल्याबद्दल. तर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे देखील आपल्यासोबत आहेत. केशवजी, अत्यंत गंभीर प्रश्न सध्या नाशिकमध्ये आहे. जोरदार वाद यामुळे निर्माण झालेला आहे. 5वा बळी गेलेला आहे खड्ड्यांमुळे. काय तुम्ही पावलं उचलता, कारण असं कळतं की आज तुम्ही देखील या विरोधात आंदोलन करणार आहात? नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळ्याचं आयोजन होत आहे आणि त्या धर्तीवरती या ठिकाणी 35,000 कोटीचे कामं चालू आहे असं हे प्रशासन सांगतं. पण असं प्रत्यक्षात कुठेही काही नाहीये. यांनी संपूर्ण नाशिकमध्ये संपूर्ण रस्ते खोदून ठेवले आहेत आणि कुठेही सुरक्षा व्यवस्था नाही. आतापर्यंत 3 बळी नाशिकमध्ये गेले होते. काल 4था बळी नाशिकमध्ये गेला. खड्डे चुकवायच्या नादामध्ये एक युवक ट्रक खाली गेला आणि त्याचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. अथवा थोड्या वेळाने कॉल करा. मात्र पोरजेजी, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? म्हणजे याला प्रशासन जबाबदार आहे, याला महापौर जबाबदार आहेत, याला सत्ताधारी राज्य सरकारमधले नेते जबाबदार आहेत? कुणाला यासाठी जबाबदार धरायचं? कुणाकडे तुम्ही अंगुली निर्देश करताय? याला भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे जबाबदार आहेत. भारतीय जनता पार्टीचे ठिकाणी सरकार आहेत, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत आणि यांचं कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरवरती अंकुश नाहीये. कारण की हे जे महापौर आहेत, नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन आहे, हे कॉन्ट्रॅक्टरांना पोहोचत आहे. कॉन्ट्रॅक्टरांनी संपूर्ण नाशिकमध्ये खड्डे केले आणि त्यांना दंड करण्याऐवजी त्यांना स्टार रेट देण्याचं यांनी घाट घातला जातो आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांमुळे लोक मरत आहे. त्यांना काही दंड करायचं, त्यांना काळ्या यादीत टाकायचं, त्यांच्यावरती कारवाई करायचं सोडून हे त्यांना स्टार रेट देत आहे. म्हणजे विचार करायचा की हे संपूर्ण नाशिक महानगरपालिकेचे महापौर असतील आणि प्रशासन असतील, हे कॉन्ट्रॅक्टरांच्या मागे आहे. धन्यवाद. नक्कीच, म्हणजे तुम्ही एकूणच कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असल्याचं म्हणताय. केशवजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि हा सगळा प्रश्न मांडल्याबद्दल. तर नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. खड्ड्यांमुळे 5वा बळी गेलेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत. मात्र जे बळी जात आहेत त्याला जबाबदार नेमकं कोण, या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडेच नाहीये. तर नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आज आंदोलन करणार आहेत. महापालिका प्रवेशद्वारावर सकाळी 11 वाजता शिवसेनेचे नगरसेवक आंदोलन करणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. खड्ड्यांचा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. नाशिकमध्ये मार्च महिन्यापासून आतापर्यंत खड्ड्यांमुळे 5वा बळी गेलेला आहे. अनेक ठिकाणी कुंभमेळ्याच्या नावाखाली अर्धवट कामं झालेली आहेत आणि त्या कामांच्या गुणवत्तेवर देखील गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. कोट्यवधी रुपये हे खर्च केले जातात, मात्र त्या गुणवत्तेचे रस्ते खरंच बांधले जातात का, हा सवाल उपस्थित होतोय. या पावसात पितळ उघडं पडलेलं आहे. या सगळ्या कामांचं आपण पाहतोय ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे आहेत आणि त्यामुळे दुचाकी अडकतायत, त्यांचे भीषण अपघात होत आहेत आणि नागरिकांचे बळी जात आहेत. आणि त्यामुळे आता तरी हे ढिंब प्रशासनाला जाग येणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. बातमी आहे गडचिरोलीमधून. गडचिरोलीला